Welcome to e-learning and cable networking program of Lokmanya Tilak Mahavidyalay Vani. Subject English, class 11. Myself Rajendra Avari. In the previous period, we have seen the first of all the introduction of the lesson, the introduction of the poet, the short story of the lesson, and then the activities of the lesson means related to the lesson. In the lesson, we can listen the short story of the lesson. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्याची शॉर्ट स्टोरी जर पुन्हा आपल्याला घ्यायची राहिली तर आपण थोडक्यामध्ये परत पुन्हा बघू. तेंजिंग अँड हिलरी set out Camp 9. On Friday morning to continue their journey to the top. Tenzing was determined to conquer the peak in his life. After he took turns to take the peak, because one that follows has the difficult job of the acting as the anchor. Tenzing was carrying the 4 flags. First of all, the first flags of the India, Nepal, Great Britain and United Nations. Colonel Hunt was the dreams, but all means he was very glad to brought with the flags of the India. म्हणजे मित्रांनो, आपल्याला जर याचं थोडक्यात जर आपल्याला सारांश पाहत राहिला मराठीमध्ये तर तो जो आथर होता टेंजिंग आणि जो हिलरी हे काय झालेले होते त्या ठिकाणी त्या 9 कॅम्पपासून सेट होते आणि कंटिन्यू मध्ये त्यांचा जो प्रवास होता हा काय होता, त्याला कळस गाठायचं होतं, त्याला वर जायचं होतं. परत त्यांनी काय म्हटलंय का टेंजिंग वॉज डिटरमाइंड टू कॉन्कर द पीक. म्हणजे काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, त्या टेंजिंग मध्ये दृढ निश्चय होता, कारण त्याला तो जे पीक आहे आपण त्याला मराठीत कळस म्हणू ते त्याला जिंकायचं होतं. आणि नंतर त्याने काय म्हटलंय का टेंजिंग वॉज कॅरिंग द फ्लॅग्स ऑफ द ग्रेट ब्रिटन, नेपाल, इंडिया अँड युनायटेड नेशन्स. हे जे काय करायचे होते, 4 जे फ्लॅग्स आहेत ते त्याला कॅरिंग करायचे होते, टेंजिंग या व्यक्तीला मिळवायचे होते, गोळा करायचे होते. आफ्टर ही टूक टर्न टू टेक द कॉन्कर ऑफ द पीक. नंतर तो त्या पीककडे वळलाय टेंजिंग नावाचा व्यक्ती आणि त्याला ते पीक काय करायचं होतं, जिंकायचं होतं. परंतु त्याच्यामध्ये काय केलंय, ॲज द डिफिकल्ट जॉब ऑफ द ॲक्टिंग, त्याचा जो डिफिकल्ट जॉब होता ॲक्टिंगचा त्याच्या जीवनामध्ये, आणि तितकाच तो काय होता ॲज द अँचर. म्हणजे जे काय होती मेमरी स्ट्रॉंग होती. तर अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो
आपण काय केलेलं आहे, शॉर्ट स्टोरी आपल्या लेसनची थोडक्यामध्ये मागच्या पिरियडमध्ये बघितली आहे. त्याच्यानंतर आपण जे बघितलं आहे विद्यार्थी मित्रांनो, इन द प्रिव्हियस पिरियडमध्ये आपण ॲक्टिव्हिटीज पाहिली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काही पॉईंट्स घेतले आहे, जसं डिस्कशन केलं आहे एखाद्या मित्रासोबत. त्या डिस्कशनमध्ये त्याचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स म्हणजे कोणते, तर जसं टाईम आहे, डिस्टन्स आहे, इक्विपमेंट आहे, मेंटल अँड फिजिकल फिटनेस आहे. याच्यावरती आपण थोडक्यातमध्ये सारांश बघितला आहे. जसं डिस्कस विथ युअर पार्टनर अँड डेव्हलप ए शॉर्ट डायलॉग. आपल्याला एखाद्या मित्रासोबत जर वर्णन करत राहिलं, डिस्कशन करत राहिलं किंवा ते आपल्याला ॲक्टिव्हिटी डेव्हलप करायची आहे म्हणजे शॉर्ट डायलॉग करायचे आहे, तर आपल्याला एकमेकांसोबत शेअर करणे आहे. तर त्याच्यामध्ये मी काय केलं आहे विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल आय विल टेक द सम न्यू क्वेश्चन्स कॅन बी अंडरस्टँड बाय यू. फर्स्ट ऑफ ऑल द फर्स्ट क्वेश्चन इज हॅलो हाऊ आर यू. एक मित्र दुसऱ्याला विचारतो तू कसा आहे बा. तो दुसरा मित्र त्याला उत्तर देतो का आय एम परफेक्टली फिट. नंतर सेकंड क्वेश्चन पाहत राहिला तर व्हॉट ब्रिंग्स एअर, इथे काय आणतो. तर अशा रीतीने ते दोन्ही मित्र एकमेकाला काय करत आहे, शेअर करत आहे म्हणजे डिस्कशन करत आहे. सेकंड त्याच्यानंतर जर क्वेश्चन पाहत राहिला तर इज द ट्रेक ओपन टू ऑल. आता हे मध्ये सर्वांसाठी हे जे खुलं आहे का, तर त्याच्यामध्ये पहिल्या विचारलेल्या मित्राला उत्तर देतो प्रोफेशनल कॅन इनरोल डायरेक्टली सम वेबसाईट. आता प्रोफेशनल कॅन इनरोल म्हणजे काय, तो काय करत होता, वेबसाईट त्याला इनरोल करत होता. कशापासून, तर त्या काही जे वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईटपासून डायरेक्टली तो इनरोल करत होता. आणि त्याच्यामध्ये त्याने काय दाखवला, दे विल हॅव सम एक्सपिरियन्स, दे विल हॅव टू फिजिकल फिट टू रिक्वायर द क्लाइम्बिंग ऑन माउंटेनिंग. त्याला काय पाहिजे होता, त्याच्यामध्ये काही त्याला एक्सपिरियन्स पाहिजे होते. परत त्याला काय पाहिजे होतं, त्याच्यामध्ये त्याला ज्या गोष्टीची आवश्यकता होती कशाच्यासाठी, तर त्याला माउंटेनिंगवरील चढायची होती, ती आवश्यकतासुद्धा होती. अशा रीतीने आपण त्या मागच्या प्रिव्हियस पिरियडमध्ये म्हणजे आपण बघितलं आहे ते त्याचा मी थोडक्यात तुम्हाला सारांश सांगितला आहे. Now we are going to see the lesson 1.2 on to the Sumit who is the top. In the previous period we have seen the short story about lesson on to the Sumit who is the top. आता या तुम्हाला लेसनचा अर्थ कळलाच असेल, तर त्याच्यावरून आताच आपण शॉर्ट स्टोरी बघितली आहे. आफ्टर वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट टॉपिक. द नेक्स्ट टॉपिक द इंट्रोडक्शन ऑफ द ऑथर. हाउ वॉज द ऑथर, द एक्सप्लेनेशन can shows the about Tenzing Norgay. The Tenzing Norgay 29 May 1914, 9 May 1986, known by birth as Namgyal Wangari and often referred to as Sherpa Tenzing, was a Nepali Indian Sherpa mountaineer. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय झालेलं आहे, जे टेंजिंग नॉर्गेचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे का ज्याचा जो जन्म आहे तो कुठं, नामगाल वांगडी या ठिकाणी, आणि वारंवार रेफर करत होता तो शेर्पा. आणि तो तेंजिंग नावाचा व्यक्ती होता, काय होता, एक वॉज ए नेपाली इंडियन.
नेपाल इंडियन होता आणि शर्पा आणि ते माउंटेनर होता. ही वॉज वन ऑफ द मोस्ट फर्स्ट टू इंडिव्हिज्युअल्स नोन टू रीच द सुमिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. आता बा जो टेंजिंग नावाच्या व्यक्तीला पहिल्यांदा जे दोन वैयक्तिक अशा काही गोष्टी माहीत झाल्या होत्या आणि त्याचं जे स्वप्न होतं, काय स्वप्न होतं, टू रीच द सुमिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. ज्याला त्या कळसावरती पर्वताच्या ठिकाणी त्याला पोचायचं होतं. ह्या दोन ज्या इंडिव्हिज्युअल्स गोष्टी आहेत ते त्याला टेंजिंग नावाच्या व्यक्तीला माहीत पडलेलं आहे. नंतर काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, विच ही अकम्प्लिश विथ एडमंड हिलरी ऑन 29 मे 1953. त्याच्यानंतर असे काय जे व्यक्ती होता एडमंड हिलरी, याला त्या बाबतीमध्ये काय करत होता, अकम्प्लिश करत होतो, म्हणजे ती गोष्ट साध्य करायची होती. कोणाला, एडमंड हिलरीला. ऑन 29 मे 1953, म्हणजे आपण त्याला मराठीत 29 मे 1953 या ठिकाणी या वर्षी त्यांनी काय केलं, ती गोष्ट साध्य केलेली आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सिरियल नंबर दिला 1, 2, 3. त्याच्यामध्ये हॉनर दिला आहे टायगर मेडल, सेकंड दिला आहे स्टार ऑफ नेपाळ, थर्ड दिला आहे पद्मभूषण. मेडल दिला आहे आपल्याला इन विच इयर, कोणत्या वर्षामध्ये, इन 1938. सेकंड मेडल हॅज गिव्हन इन द 1953 and third medal has given in the 1959 and honored by first of all the first honor Himalayan Club, second King Tribhuvan, and last is the Government of India, for which the third Everest expedition has given for the honor about Tiger Medal, and second all accomplishment has given for the Star of Nepal, and last is all accomplishments has given for the Padma Bhushan in 1953. तर विद्यार्थी मित्रांनो we can show the last paragraph from the Tenzing Norgay. Tenzing described the climb to the top and all events occurred during the historic climb. आता बा या जो आधार आहे टेंजिंग नार्गे, याला काय करायचं होतं, एक वर्णन करायचं होतं. आता वर्णनामध्ये त्याने काय केलेलं आहे, त्या याच्यामध्ये रसवरती त्याला पोचायचं होतं, वर जायचं होतं आणि त्याच्या माध्यमातून त्याचे जे इव्हेंट्स आहे ते इव्हेंट्स त्यांनी काय केले, रेकॉर्ड केले आहे ड्युरिंग द हिस्टॉरिक क्लाइंब. ऐतिहासिक जो आपण यामध्ये त्याने काय केलेलं आहे, चढाचा प्रयत्न केला आहे. म्हणजे कोणी टेंजिंग या नावाच्या व्यक्तीने आणि त्याचे जे इव्हेंट्स होते त्यांनी काय केले आहे, रेकॉर्ड केले आहे. द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राइब्स व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइंबिंग माउंटेन्स. आता नंतर त्याने जे वर्णन होतं त्याचं आर्टिकलबद्दल आणि त्याला काय आणायचं होतं, तर त्याचं जे स्वप्न होतं टू क्लाइंबिंग ऑन माउंटेन्सवरती चढायचं, त्या व्यक्तीचं एक काय होतं, ड्रीम होतं, स्वप्न होतं. नाऊ वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट टॉपिक onto the summit. We reach the top and we can see the lesson line by line. तर अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपण जे याच्या पहिल्या पिरियड्समध्ये आपण काय बघितलं आहे, तर त्या लेसनची शॉर्ट स्टोरी, पोएटचं इंट्रोडक्शन आणि त्या लेसनला रिलेटेड आहे जे ॲक्टिव्हिटीज
हे आपण मागच्या पिरियडमध्ये बघितलेले आहे. टुडे वी आर गोइंग टू सी द लेसन लाइन बाय लाइन. When we left Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. That morning I remember thinking. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्याने काय म्हटलंय, वेन यू लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग. मी पहिला तुम्हाला मागच्याच पिरियडमध्ये सांगितलं होतं का त्याचं जे टेंजिंग नावाच्या व्यक्तीचं जे स्वप्न होतं का टू द टॉप अँड देअर जर्नी टू बी कंटिन्यू टू द टॉप ऑन फ्रायडे मॉर्निंग. म्हणजे त्याला काय करत होतो, ज्यावेळी तो शुक्रवार या दिवशी टायमिंग वेळ होते मॉर्निंग सकाळची, आणि तो जेव्हा तो डाव्या साईडला कॅम्प 9 पासून डेटरमाइन होता आणि त्याला जे मिळवायचं होतं काय, तर त्याला त्या याच्यावरती वर पोचायचं होतं. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग. आणि ती जी गोष्ट आहे म्हणजे कोणती, का त्याला जे वर जायचं होतं टेंजिंग नावाच्या व्यक्तीला, आणि त्या मॉर्निंगला त्याला ती गोष्ट काय झालेली आहे, आठवली आहे, ते विचार आठवले आहे. आय वॉज टू गेट द टॉप इवन इफ आय डाय. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. परत पहा त्यांनी काय म्हटलं, आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. आता त्याला काय करायचं होतं, वर पोचायचं होतं, आणि त्याला त्या याची मरणाची भीती राहिली नव्हती. तो मरणाची भीती व्यक्ती करत नव्हता. त्याचं फक्त जे स्वप्न होतं टेंजिंग नावाच्या व्यक्तीचं, ते फक्त त्याला काय करायचं होतं, टू गेट टू द टॉप. त्याला ते मिळवायचं होतं, त्याचं जे स्वप्न होतं वर जायचं, परंतु त्याला त्याच्या जीवनामध्ये मरणाची भीती नव्हती. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. वी सेट आउट अर्ली अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक वी अल्टरनेटेड. तर त्याने काय म्हणलं, आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. ज्यावेळी माझं स्वप्न होतं तर मला काय करायचं होतं, ते कडक गाठायचं होतं, वर जायचं होतं, आणि मला माझ्या या मरणाची त्या दिवशी कसलीही भीती राहिलेली नव्हती. परत त्याने काय म्हटलं, यू सेट आउट अर्ली अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक. आणि तो लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी काय झालेलं, सेट होण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु जो सर्व मार्ग आहे कशापासून, त्या कॅम्प 9 पासून त्याला काय करायचं होतं, ते पीक गाठायचं होतं, त्या कळस गाठायचं होतं, आणि आम्ही त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, अल्टरनेट केलेलं आहे. म्हणजे अल्टरनेट याचा मिनिंग दाखवलेला आहे, चेंजिंग प्लेसेस. म्हणजे त्याला काय करायचं होतं, ते ठिकाण बदलवायचं होतं. आय विल टेक द लीड अँड देन हिलरी. द मॅन हू फॉलोज वेन क्लाइम्बिंग ॲज ए डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. तर बा विद्यार्थी म्हणतो, आय विल टेक द लीड अँड देन हिलरी. ज्यावेळी त्या टेंजिंग नावाच्या व्यक्तीला काय करायची होती, त्याचं स्वप्न होतं लीड गाठायची होती, आणि तसेच जो मित्र आहे तो हिलरी. तर या दोन्ही व्यक्तीने काय केलं, द मॅन हू फॉलोज, जे माणसं आहे कोण, तर जेव्हा त्याने काय केलं आहे, त्या याच्यावरती पर्वतावरती चढायचा प्रयत्न केला आहे, आणि त्याच्या जीवनामध्ये तो काय झालेला आहे, एक डिफिकल्ट जॉब आहे, बोथ इन क्लाइम्बिंग, चढण्यामध्ये, कसा अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. म्हणजे अप अँड क्लाइम्बिंग डाऊन म्हणजे आपण काय म्हणू, वर आणि खाली, आणि त्याला मराठीत परत पुन्हा आपण काय म्हणू, उतार, म्हणजे स्लोपिंग. दॅट इज द मिनिंग ऑफ द स्लोपिंग हॅज बीन रिलेटेड टू द अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. ही इज द आन्सर. द मॅन गोइंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. द लास्ट लाईन काय म्हणते बा, द मॅन गोइंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. तर तो मनुष्य म्हणजे कोण, टेंजिंग, त्याला काय करायची होती, तो जात होता आणि त्याला लीड गाठायची होती, आणि कट द स्टेप्स, आणि ते स्टेप्स त्याला कट करायची होती, आणि स्टेप्स कट केल्यानंतर त्या तो मार्गावरती काय केलेला आहे, ब्रेक घेतलेला आहे. तर अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो,
या ठिकाणी या ज्या पॅसेजचं आपण जे वर्णन केलं आहे मराठीमध्ये, तर हे तुम्हाला समजलं असेल. तर नाऊ वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट पॅराग्राफ. तर वी कॅन लिसन द meaning of the next paragraph. In my pocket I have 4 flags. When we were still at Camp 4, Colonel Hunt gave me 3 flags, those of Britain, the United Nations and Nepal. आता मला विद्यार्थी मित्रांनो, यांनी नंतरच्या पॅराग्राफमध्ये जे वर्णन केलेलं आहे तर त्याच्या पॉकेट्समध्ये आय हॅव 4 फ्लॅग्स, जे 4 फ्लॅग्स होते. जेव्हा तो काय झाला, वी वेअर स्टील ॲट कॅम्प 4, आणि त्या कॅम्प 4 वरती ते आपण ज्यावेळी तो सेटल होता आणि कोलोनल नावाच्या व्यक्तीला काय वाटला, कोलोनल हंट गेव मी 3 फ्लॅग्स, आणि तो काय करत आहे, कोलोनल हंट मला काय करत आहे 3 फ्लॅग्स देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यापैकी जे कोणते 3 फ्लॅग दाखवलेले आहेत, दोज ऑफ ब्रिटन, द युनायटेड नेशन्स अँड नेपाल. तर कोलोनल हंट काय म्हणतो, कोलोनल हंट वॉज द ड्रीम्स बाय दिस मॅन ॲट द नेम ऑफ द तेंजिंग नॉर्गे, बट ऑल मीन्स he was very glad to brought the only the flags of the India. तर कोलोनल हंटचं म्हणणं होतं का बघ तू बघता जो फ्लॅग्स आहे इंडियाचा, तू जर तो आणला, जर तो मिळवला तर मी त्याच्यापासून काय होईल, फार आनंदित होईल. He charged me with the duty of planting them on the top of the world. आता तो काय करत आहे, माझ्याकडे म्हणजे मला तो चार्ज देतच आहे, आणि विथ द ड्युटी ऑफ प्लॅन्टिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड, आणि जगाच्या टॉपवरती त्यांना काय करायचं होतं, तो प्लॅन्टिंग करत होती, म्हणजे त्याची जी ड्युटी करायची होती ही त्याच्यामध्ये त्याला त्या गोष्टी अकम्प्लिश करायच्या होत्या, म्हणजे साध्य करायच्या होत्या. These 3 flags are in your care, he said. When you and Hillary reach the top, put them at the peak. आता बा अशापैकी जे काही 3 जे फ्लॅग्स आहे ते तुझ्या काळजीमध्ये आहे, ते विचारात आहे. तसं कोण तो जो कोलोनल हंट त्याला काय करतात, जे 3 फ्लॅग्स देतो कोणाला, तेंजिंगच्या व्यक्तीला, आणि तो म्हणाला वेन यू अँड हिलरी रीच द टॉप, जेव्हा तेंजिंग आणि हिलरी हे काय करत आहे, त्या वरती पोचायचा प्रयत्न करत आहे, पुट देम ॲट द पीक, आणि त्यांना ते जे पीक आहे, पीक याला मराठीत आपण म्हणू कळस, ते त्यांना काय करायचं होतं, गाठायचं होतं. कोणाला, तर त्या 2 व्यक्तीला, म्हणजे तेंजिंग आणि हिलरी. I am sure that you and Hillary are going to do it. आणि म्हणून त्याने काय म्हणलं आहे, आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी, मला खात्री आहे का तू आणि हिलरी, म्हणजे तू आणि हिलरी म्हणजे कोण, तेंजिंग आणि हिलरी, हे कुठं काय जात आहे, टू डू इट, ते गोष्ट अकम्प्लिश साध्य करायला. कारण त्या दोन्ही व्यक्तीचं स्वप्न होतं का आपल्याला ते लीड गाठायचे आहे आणि ते जे स्टेप्स आहे कट करायचे आहे, असं त्या तेंजिंग आणि हिलरीला काय होतं, जीवनामध्ये स्वप्न होतं. तर त्याने काय म्हणलं आहे, तर आपण जर त्याचं जे वर्णन पाहिलं तर त्याच्यामध्ये काय होते, 4 फ्लॅग्स होते, आणि तो कोलोनल हंट या नावाचा व्यक्ती काय करत होता, त्याला 3 फ्लॅग्स देत होता. म्हणजे कोण, कोलोनल हंट गेव द 3 फ्लॅग्स टू द तेंजिंग नॉर्गे, दोज ऑफ ब्रिटन, युनायटेड नेशन्स अँड नेपाल. आफ्टर दॅट ही चार्ज विथ द ड्युटी ऑफ प्लॅन्टिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड, आणि ते जगावरच्या टॉपवरती त्याला काय करायचं होतं, त्यांना पोचायचं होतं, आणि ते त्याची एक काय होती, ड्युटी होती. त्याच्यापैकी असे काय जे फ्लॅग्स आहेत ते त्याच्या
काळजीमध्ये होते. आणि तो कोणाला म्हणाला का वेन यू आणि हिलरी रिच द टॉप, जेव्हा तो टेंजिंग आणि हिलरी याला काय करायचं होतं, टॉपवरती जायचं होतं आणि ते पीक त्याला आपण मराठीत कळस म्हणून हे गाठायचं होतं. अशा रीतीने त्याला खात्री होती का टेंजिंग आणि हिलरी हे ते काम करायला काय करू शकत होते, जात होते, म्हणजे जात आहे. अशा रीतीने त्यांच्या जीवनातली ते काय होतं, एक स्वप्न होतं कोणाचं, टेंजिंग आणि हिलरी. नाउ वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट पॅराग्राफ. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with other flags. I told Colonel Hunt, यावेळी मी काय करत होतो, इंडियन फ्लॅग्स मिळवायचा करत होतो आणि त्याच्यापासून आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप, आणि मला ते काय टॉपवरती जाण्याचं स्वप्न होतं, मला त्याचं पोचायचं होतं. म्हणून मला त्या गोष्टी काय करत होत्या, कम्प्लीट करायच्या होत्या, साध्य करायच्या होत्या. विथ द अदर फ्लॅग्स आय हॅड टू आस्क कोलोनेल हंट्स परमिशन इन हिज कॅपॅसिटी ॲज लीडर ऑफ द एक्सपेडिशन. आता तो काय करत होता, त्या कोलोनेल हंट्सला कडून जे परमिशन आहे त्याच्याबद्दल तो विचारत होता, कुठं त्याच्या कॅपॅसिटीमध्ये, आणि तितकंच तो लीडर होता कशा त्या गोष्टीचा, म्हणजे एक्सपेक्टेशनचा, आपण त्याला मराठीत म्हणून एक्सपेक्टेशन म्हणजे मोहीमचा तो लीडर होता. आणि अशा त्या काय कॅपॅसिटीमध्ये त्या कोलोनेल हंटकडून त्याला काय करायची होती, परमिशन घ्यायची होती. आणि तो कोलोनेल हंटला काय करत होता, विचारत होता. इंडियन फ्लॅग्स. कोलोनेल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अन इंडियन फ्लॅग्स. आता कोलोनेल हंट म्हणाला, तर त्याला काय करायचं होतं कोलोनेल हंटला, आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अन इंडियन फ्लॅग्स. जेव्हा तो इंडियन फ्लॅग्स असेल तेव्हा मला माहीत आहे, आणि तेव्हा माहीत असल्यानंतर मी फार काय होईल, त्याच्यापासून आनंदित होईल. आफ्टर 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side, where we had to pass up a steep line of rocks. After 1 hour ऑफ स्टेडी गोईंग, एका तासानंतर काय झालेलं आहे, ज्यावेळी त्या ठिकाणी ते पोचले गेले आहे त्यावेळी ते स्थिर झालेले होते. आणि त्या साऊथ फेसपासून त्याला काय करायचं होतं, ते क्रॉस करायचं होतं, ओलांडायचं होतं. आणि जे वेस्ट साईड आहे, आपण त्याला पाठी म्हणू पश्चिम साईड, कुठं, वी आर टू पास अप ए स्टेप लाईन ऑफ रॉक्स, जे रॉक्स जे लाईन आहे या स्टेपवरती त्याला काय करायचं होतं, पास करायचं होतं, म्हणजे तो रस्ता ओलांडायचा होता. आणि त्याच्यानंतर पुढची लाईन्स काय म्हणते बा, दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. आणि ज्यावेळी पास केल्यानंतर ते त्याच्यासाठी काय घडून आलेलं आहे, दिस वॉज स्लो साईड होती आणि डिफिकल्ट होती, कठीण होती. वन्स वी आर क्लिअर दिस, देअर वॉज नथिंग बॅरिंग अवर वे टू टॉप बट ए स्नो कवर्ड इन्क्लिन स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर द टॉप. तर वन्स वी आर क्लिअर दिस, एकदा काय केलेलं आहे त्या दोघांमध्ये त्याला मोकळेपणाने काय करायचं होतं, बघायचं होतं काय, देअर वॉज नथिंग बॅरिंग अवर वे टू द टॉप. आता बॅरिंगचा अर्थ इथं दिलेला आहे थांबणे, टू बी स्टॉप. तर देअर वॉज नथिंग बॅरिंग, त्याला थांबायचं नव्हतं, परंतु त्यांचा जो मार्ग होता कोणता, त्यांचं जे स्वप्न होतं म्हणजे टेंडिंगचं आणि हिलरीचं, त्याला काय करत होतं, टॉप म्हणजे वर जायचं त्याचं एक स्वप्न होतं, त्याला त्या ठिकाणी थांबायचं नव्हतं. परंतु स्नो कवर्ड इन्क्लाइन स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर द टॉप. परंतु त्याने काय केलं आहे, इन्क्लिन या ठिकाणी त्यांनी तो स्नो कवर्ड केलेला आहे, आणि स्लोपिंग लेस अँड लेस, स्लोपिंग म्हणजे आपण त्याला मराठीत म्हणून उतार, आणि तो खालच्या कमी याच्यामध्ये उतारामध्ये ते त्या जवळपास तो टॉपवरती काय झालेला आहे, गेलेला आहे, म्हणजे वर पोचलेला आहे. नाउ वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट टॉपिक. टुमारो विल यू सी, and my time is over. Thank you.